नमस्कार. आळंगीज लॉ क्लासेसतर्फे आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो. माझे गुरुवर्य ॲडव्होकेट VS आळंगे सर गेल्या 1977 पासून विधी क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना कायद्याचं मार्गदर्शन करतात. आळंगीज लॉ क्लासेसच्या माध्यमातून मीही गेल्या 13 वर्षापासून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे. आळंगीज लॉ क्लासेसच्या माध्यमातून लॉ क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी, न्यायाधीश होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, जिल्हा न्यायाधीश होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर विद्यार्थ्यांसाठी, त्याचबरोबर CA फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केलं जातं. आज आपल्याला न्यायाधीश परीक्षेला बसण्यासाठी काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, स्ट्रक्चर काय आहे, ते आपल्याला आज पाहायचं आहे. JMFC CJJD एक्झाम, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ही परीक्षा MPSC मार्फत साधारणपणे दरवर्षी आयोजित केली जाते. JMFC आणि CJJD परीक्षा ही 3 स्टेजेसमध्ये असते. पहिली स्टेज आहे प्री एक्झामिनेशन, दुसरी स्टेज आहे मेन्स एक्झामिनेशन आणि तिसरी स्टेज आहे ओरल एक्झामिनेशन. आता पहिली जी स्टेज आहे, कशा पद्धतीचं परीक्षा असते, तर प्री एक्झामिनेशन ही चाळणी पेपर आहे. तर मित्रांनो, प्री एक्झामिनेशनमध्ये जे तुम्ही मार्क घेता ते मार्क तुम्हाला मेरिटमध्ये कन्सिडर केले जात नाहीत. प्री एक्झामिनेशनमध्ये 100 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. एका प्रश्नाला 4 उत्तर असतात, त्यापैकी एक उत्तर तुम्हाला निवडायचा असतो. एका प्रश्नास 1 गुण असे 100 मार्काचे 100 प्रश्न तुम्हाला प्री एक्झामिनेशन पेपरला विचारले जातात. मित्रांनो, प्री एक्झामिनेशनसाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम देखील आहे. एक प्रश्न चुकल्यास 0.25% गुण कमी होतात. म्हणजेच 4 प्रश्न चुकल्यास 1 मार्क कमी होणार आहे. बरेच प्रश्न हे आजपर्यंत जर आपण बघितलं, प्री एक्झामिनेशन प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जर बघितलं, तर बरेच प्रश्न बेर ॲक्टमधून विचारलेले आहेत. तसेच गेल्या 2-3 एक्झाममध्ये लीगल मॅक्झिमवर सुद्धा काही प्रश्न विचारलेले आहेत. लँडमार्क केस लॉजवर काही प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर रिझनिंग बेस्ड क्वेश्चन देखील काही विचारलेले आहेत. म्हणजे टोटल 100 मार्काच्या प्रश्नांचा जर तुम्ही क्रायटेरिया जर बघितलं, तर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलला प्रश्न विचारलेले आहेत. काही प्रश्न अत्यंत सोपे असतात, काही प्रश्न मध्यम असतात आणि काही प्रश्न अवघड स्वरूपाचे असतात. आज तागायत प्री एक्झाम हे फिजिकलच घेतलेलं आहे, परंतु सध्याची महामारी जर बघितली, कोविड सिच्युएशन जर बघितलं, तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये प्री एक्झामिनेशन ही ऑनलाईन पद्धतीनं देखील होण्याची दाट शक्यता आहे. आता प्री एक्झामसाठी काय अभ्यास करायला पाहिजे, तर प्री एक्झामसाठी 12 विषय दिलेले आहेत. त्यामध्ये कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, इंडियन पिनल कोड, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, सेल ऑफ गुड्स ॲक्ट, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट आणि इंडियन लिमिटेशन ॲक्ट आणि शेवटचा विषय आहे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट. असे एकूण 12 विषयावर तुम्हाला प्री एक्झामिनेशन द्यायचं आहे. 100 मार्काचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारणार आहेत. आता गेल्या अनेक वर्षाचे जर प्रश्न बघितले, तर सगळ्या विषयावर काही ना काही प्रश्न विचारलेले आहेत. आता छोटे ॲक्ट जे आहेत त्यावर आपण भर देणं अत्यंत गरजेचं आहे, कारण छोट्या ॲक्टवर देखील बरेचसे प्रश्न विचारलेत. महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टचा जर आपण विषय बघितला, 7 ते 8 मार्काचे प्रश्न गेल्या 2-3 पेपरमध्ये विचारलेले आहेत. इवन स्पेसिफिक रिलीफ ॲक्टवर देखील प्रश्न विचारलेले आहेत. बरेच विद्यार्थी मोठे विषय चांगल्या पद्धतीनं करतात आणि छोट्या विषयाकडे लक्ष थोडंसं दुर्लक्ष होतं. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही अभ्यास करत असताना छोट्या विषयात देखील तेवढंच तुम्ही महत्त्व द्यायला पाहिजे. इंडियन लिमिटेशन ॲक्टमध्ये कुठल्या दाव्याला किती लिमिटेशन आहे ते बघणं देखील गरजेचं आहे. त्याच्यावर देखील काही प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश माझा एवढाच आहे की 12 विषयाचं संपूर्ण ज्ञान तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आणि ही चाळणी पेपर आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या चाळणी पेपरमध्ये जागेच्या 10 पट विद्यार्थ्यांना मेन्स एक्झामिनेशनसाठी
क्वालिफाय केलं जातं. उदाहरणार्थ मागच्या वर्षी MPSC मार्फत 74 जागा 74 जागा निघाल्या होत्या. मेन्स एक्झामिनेशनसाठी 740 विद्यार्थ्यांना सिलेक्ट करण्यात आलं आणि हाय मेरिटप्रमाणे सिलेक्ट केलं जातं. म्हणजे पहिले 740 विद्यार्थी. आता मागच्याच एक्झामला घ्या, 64ला क्लोज झालं. समजा 64 मार्काला बरेच विद्यार्थी असतील. आता 740 विद्यार्थी तरी आहेतच, 74 जागांसाठी 740 म्हणजे 10 पट मेन्स एक्झामिनेशनला क्वालिफाय होणार आहेत. समजा 64 मार्कालाच बरेच विद्यार्थी जर असतील तर त्या सगळ्यांना देखील क्वालिफाय केलं जातं. समजा तुम्हाला 63 मार्क पडले असतील मागच्या वेळेस, तुम्ही क्वालिफाय झाला नाहीत, मेरिट लिस्ट काढलं जातं. म्हणजे जागेच्या 10 पट विद्यार्थ्यांना मेन्स एक्झामिनेशनसाठी ते विद्यार्थी पात्र होतात आणि हाय मेरिटप्रमाणे सिलेक्शन होतं. आता हाय मेरिटप्रमाणे सिलेक्शन झाल्यानंतर पुढचं एक्झाम आहे मेन्स एक्झामिनेशन. जनरली प्री एक्झामिनेशनचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर मेन्स एक्झाम 2 ते 3 महिन्यात घेतला जातो. परंतु मागच्या वेळेस जो एक्झाम झाला कोविड-19च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना भरपूर संधी मिळाली. जवळपास 1 वर्षभर त्यांना, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी त्यांना अभ्यासाला संधी मिळाली. परंतु पुढच्या वेळेस तसं होणार नाही. प्री एक्झामचा रिझल्ट लागल्यानंतर 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये मेन्स एक्झाम घेतली जाते. महाराष्ट्रामध्ये MPSC मार्फत मेन्स एक्झाम ही सन 1986 सालापासून घेतली जाते. आता मेन्स एक्झामिनेशनसाठी जर विषयाचा जर आपण विचार केला तर प्री एक्झामिनेशनमध्ये जे 12 विषय दिलेले आहेत त्यातले 3 विषय मेन्स एक्झामिनेशनला वगळलेले आहेत. त्यामध्ये आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट आणि इंडियन लिमिटेशन ॲक्ट. हे 3 विषय मेन्स एक्झामिनेशनसाठी वगळलेले आहेत. परंतु 2 छोटे विषय त्याच्यात ॲड केलेले आहेत, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ॲक्ट आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट. हे 2 विषय त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. मेन्स एक्झामिनेशनसाठी मित्रांनो 2 पेपर असतात. एक पेपर आहे सिव्हिल पेपर आणि दुसरा पेपर आहे क्रिमिनल पेपर. सिव्हिल पेपर हा 100 मार्कांचा असतो, क्रिमिनल पेपर हा 100 मार्कांचा असतो. आता सिव्हिल पेपरमध्ये एक 20 मार्काचं जजमेंट विचारलं जातं आणि क्रिमिनल पेपरमध्ये एक 20 मार्काचं जजमेंट विचारलं जातं. त्याचबरोबर करंट लिगल एसे, चालू लिगल जे एसे आहेत, मोस्ट ऑफ जर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघितलं तर क्रिमिनल रिलेटेड काही करंट लिगल एसे विचारले आहेत. करंट लिगल एसेमध्ये तुम्हाला ऑप्शन्स असतात, त्यातलं तुम्हाला एक करंट लिगल एसे निवडायचा असतो आणि 800 शब्दामध्ये हा करंट लिगल एसे जो टॉपिक आहे ते तुम्हाला क्रिमिनल पेपरमध्ये लिहायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची अडचण अशी आहे की आजपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा जर आम्ही अनुभव बघितलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी तक्रार आहे की सर आम्हाला वेळ पुरत नाही, विशेष म्हणजे सिव्हिल पेपर आमचा कव्हर होत नाही. तर माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही थोडक्यात आणि सुटसुटीत व्यवस्थित पेपर लिहा. सगळ्यात महत्त्वाचं टाईम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. तेवढ्या वेळेत माझं प्रश्न पूर्ण व्हायला पाहिजे आणि गरजेपेक्षा जास्त लिहू नका. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एक 5 मार्काचा प्रश्न विचारला आहे तुम्हाला थेफ्टबद्दल, त्याचं डेफिनेशन किंवा इसेन्शियल इन्ग्रेडियंट लिहा, एखादं एक्झाम्पल लिहा आणि रेफरन्स काही केस द्यायची असेल तर रेफर्ड केस किंवा काय असेल ते त्या केसचं नाव द्या. 5 मार्काला 1 पेज अपेक्षित आहे, 10 मार्काला 2 पेज पाठपोट अपेक्षित आहे. वेळेमध्ये प्रश्न पूर्ण होणं अत्यंत गरजेचं आहे. केस लॉ माहीत असेल रिलेटेड तर ते केस लॉ लिहा, सेक्शन्स माहीत असतील तर सेक्शन्स कोट करा. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं डिफेक्ट म्हणजे विद्यार्थ्यांना टाईम पुरत नाही, वेळ पुरत नाही. त्यामुळे माझं विद्यार्थ्यांना असा सल्ला आहे की मेन्स एक्झामिनेशन तुम्ही देत असताना थोडक्यात सुटसुटीत इन्ग्रेडियंट्स लिहून उत्तर पूर्ण करा. करंट लिगल एसे लिहित असताना तुमच्या स्किलचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे, कारण जजमेंट आणि करंट लिगल एसे असे 2 टॉपिक आहेत की तुम्हाला तिथं स्किल वापरावं लागणार आहे. कारण बाकीचे जे प्रश्न उत्तर आहेत ते तुम्ही अभ्यास करून लिहू शकता, परंतु करंट लिगल एसेमध्ये इंट्रोडक्शन, इंटरनॅशनल आस्पेक्ट, इंडियन आस्पेक्ट, रोल ऑफ ज्युडिशरी म्हणजे ज्युडिशरीने काही लँडमार्क केसेस दिले असतील तर त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मेरिट्स, डिमेरिट्स, क्रिटिसिझम आणि तुमचं स्वतःचं काय मत आहे.
बाबा त्या कायद्यात काही दुरुस्ती करायला पाहिजे का, किंवा सजेशन्स काय आहेत का, आणि शेवटी कन्क्लुजन. अशा टप्प्याटप्प्याने तुम्हाला करंट लिगल एसे हा टॉपिक लिहिणं अपेक्षित आहे. आता सिव्हिल पेपर कशा पद्धतीचा असतो आणि क्रिमिनल पेपर कशा पद्धतीचा असतो ते मी थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला. परंतु अजून एक महत्त्वाची सूचना आहे विद्यार्थ्यांना, की बाबा तुम्ही लिखाणाची प्रॅक्टिस करा. भरपूर लिहिणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, न्यायाधीश परीक्षेला बसायचं असेल तर मागच्या वर्षाचे प्रश्न बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहेत, प्रिलिमचे क्वेश्चन पेपर बघणं गरजेचं आहे, मेन्सचं क्वेश्चन पेपर बघणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपल्याला अंदाज येतो किंवा कशा पद्धतीनं आपण अभ्यास करायला पाहिजे, किती वेळ द्यायला पाहिजे. आता माझं एक विनंती आहे की प्री एक्झामिनेशनसाठी फक्त आणि फक्त बेअर ॲक्टवर भर द्या आणि थोडेसे लिगल मॅगझिन आणि काही करंट केस लॉ. परंतु जेव्हा तुम्ही मेन्स एक्झामिनेशनची तयारी करत असता तेव्हा काही थेरॉटिकल क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की बेअर ॲक्ट बघा, पुस्तकांचं वाचा, त्या रिलेटेड पुस्तक तुम्ही अभ्यास करा, किंवा आपल्या आळंगेज लॉ क्लासेसमार्फत आपण विद्यार्थ्यांसाठी स्टडी मटेरियल केलेलं आहे, ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. ते स्टडी मटेरियल रेफर करा आणि त्या वेळेस करंट लिगल एसे टॉपिकसाठी जे महाराष्ट्रातले नामवंत ह्या क्षेत्रात कार्य करणारे शिक्षक आहेत त्यांचा सल्ला घ्या, जेणेकरून बाबा करंट लिगल एसे काय विचारण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने एक 5-6 लिगल एसे कच्चे तुम्ही ड्राफ्ट तयार करून ठेवा. म्हणजे जेणेकरून परीक्षेत गेल्यानंतर समजा त्यातनं एखादा करंट लिगल एसे जर आला तर तुम्हाला लिहिणं सोपं जाईल. त्यामुळे त्याचे एक 5-6 क्वेश्चन्स तयारी करणं गरजेचं आहे. आणि माझं मत आहे, सरळ तुम्ही सिव्हिल आणि क्रिमिनल जजमेंट लिहायला चालू करा. पहिल्यांदा बघून लिहा, नंतर न बघता लिहिता येतं का बघा. सिव्हिल पेपरमध्ये इश्यूज कसे फ्रेम करायला पाहिजे, ऑपरेटिव्ह ऑर्डर कशी पास करायला पाहिजे, ह्याबद्दल सुद्धा लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे. आता सिव्हिल पेपरचा पद्धत कशी असते, मॅनर कशी असतं. क्वेश्चन पेपर जर मॅनर बघितलं, सिव्हिल पेपर आपल्याकडे 1986 पासून सिव्हिल पेपरला सुरुवात झालेली आहे. सिव्हिल पेपर हा 100 मार्कांचा असतो. त्याच्यामध्ये 20 मार्काचं जजमेंट तुम्हाला विचारलेलं आहे. त्यानंतर 16 मार्काचे 16 मार्क्सचे 5 क्वेश्चन विचारलेले आहेत. म्हणजे 16 × 5 80 मार्क्स होणार आहेत आणि 20 मार्काचं जजमेंटचं क्वेश्चन असणार आहे. आता 16 मार्कामध्ये काय असणार आहे? 16 मार्कामध्ये फुल क्वेश्चन आजपर्यंत कधीही विचारलेलं नाही. एकतर ते असे विचारतात की बाबा आउट ऑफ 3 2 क्वेश्चन्स लिहा आणि एका क्वेश्चनला 8 मार्क्स. आणि 8 मार्क्सचं क्वेश्चन तुम्ही जास्त लिहायला जाऊ नका. मॅक्झिमम 2 ते 2.5 पान लिहिलं तरी सफिशियंट आहे. तुमचं रायटिंग स्पीड जर जास्त असेल तर लिहायला काही हरकत नाही. मुद्देसूद उत्तर लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. 16 मार्काचे फुल क्वेश्चन सिव्हिल पेपरला शक्यतो विचारले जात नाहीत, आजपर्यंत विचारलेले नाही. तर 16 मार्काच्या एक क्वेश्चनमध्ये एकतर 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं लिहा आणि एका प्रश्नाला 8 गुण दिलेले आहेत ते, किंवा काही वेळेस असंही विचारलेलं आहे 5 पैकी 4 प्रश्न लिहा. 5 पैकी 4 प्रश्न लिहा आणि एका प्रश्नाला 4 मार्क्स, 4 मार्क्स आणि 4 क्वेश्चनचे 16 मार्क्स. अशा पद्धतीनं सिव्हिल पेपर डिवाइड केलेलं आहे. त्यानंतर सिव्हिल पेपरला 3 तासाचा वेळ आहे, क्रिमिनल पेपरला 3 तासाचा वेळ आहे. मध्ये फार झालं तर 1 तास गॅप असतो. एकाच दिवशी पेपर घेतलं जातं, सकाळी सिव्हिल पेपर आणि दुपारी क्रिमिनल पेपर. क्रिमिनल पेपरमध्ये जर तुम्ही बघितलं, फॉर्मॅट बघितलं, पद्धत बघितली तर त्याच्यामध्ये 20 मार्काचं क्रिमिनल जजमेंट विचारलं जातं. आता जजमेंट रायटिंग करत असताना ट्रायबल बाय ज्युनियर डिव्हिजन आणि ट्रायबल बाय JMFC जे केसेस आहेत त्या रिलेटेडच जजमेंटची तयारी करा. म्हणजे आता JMFCचं उदाहरण बघितलं तर थेफ्ट, किडनॅपिंग, त्यानंतर हर्ट, ग्रीवियस हर्ट, म्हणजे ट्रायबल बाय JMFCचे जे आहेत त्या रिलेटेड जजमेंटची तयारी करा. त्याचबरोबर सिव्हिलमध्ये पार्टिशन सूट, रेंटचं मॅटर, रिकव्हरी ऑफ मनी, स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, अशा ट्रायबल बाय CJJDचे जे काही केसेस असतात त्या रिलेटेड जजमेंटची तयारी करा. आता क्रिमिनल पेपरमध्ये सांगायचं झालं तर क्रिमिनल पेपर हा 100 मार्काचा असतो. टोटल 200 मार्काचा पेपर आहे. सिव्हिल पेपर 100 मार्काचं,
आणि क्रिमिनल पेपर 100 मार्काचा. आता क्रिमिनल पेपरमध्ये 20 मार्काचं जजमेंट असतं, त्याचबरोबर 20 मार्काचा करंट लिगल एसेचा प्रश्न असतो आणि 60 मार्काचे 10 मार्काचा एक प्रश्न, असे 6 प्रश्न असतात. म्हणजे 10 मार्काचा एक प्रश्न, असे 6 प्रश्न, म्हणजे टोटल 60 मार्क्स. आणि 20 मार्क्स करंट एसे आणि 20 मार्क्स क्रिमिनल जजमेंट. आता 6 क्वेश्चन्स जे असतात ते 8 पैकी 6 लिहायचे असतात. आउट ऑफ 8 राईट एनी 6. काही वेळेस आता 10 मार्कामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, 10 मार्काचं एकतर फुल क्वेश्चन विचारलेलं आहे, काही वेळेस 5-5 मार्काचे 2 प्रश्न विचारलेले आहेत. आणि काही वेळेस तरी जर मी बघितलं प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, तर 2.5 मार्काचा 2.5 मार्क्सचे 4 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे बघा, क्रिमिनल पेपरमध्ये एकतर 10 मार्काचा फुल क्वेश्चन, किंवा 5 मार्काचे 2 शॉर्ट नोट, किंवा 2.5 मार्काचे 4 प्रश्न. आणि क्रिमिनल पेपर जर आपण प्रिव्हियसली जर बघितलं तर डिस्टिंक्शन बिटवीन फार विचारलेलं आहे. म्हणजे रॉंगफुल रिस्टेंट, रॉंगफुल कन्फाइनमेंटमध्ये काय फरक आहे, हर्ट आणि ग्रीवियस हर्टमध्ये काय फरक आहे, किडनॅपिंग आणि अबडक्शनमध्ये काय डिफरन्स आहे. म्हणजे डिस्टिंक्शनवर देखील बरेचसे प्रश्न प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले आहेत. अशा पद्धतीचा हा क्रिमिनल पेपर आहे. आता आपण जाऊयात पासिंग सिस्टीम. तर मेन्स एक्झाम पास होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक विषयात किमान मिनिमम 50 मार्क्स घ्यावे लागतील. सिव्हिल पेपरला 100 पैकी 50, क्रिमिनल पेपरला 100 पैकी 50. जर कॅटेगरी असेल, SC असेल, ST असेल तर 45%, म्हणजे 45 मार्क घेतले तरी सुद्धा तुम्ही मेन्स एक्झाममध्ये पास होणार आहे. परंतु लक्षात ठेवा की मेन्स एक्झाममध्ये आणि ओरल एक्झामिनेशन ह्या दोन्ही मार्कांची बेरीज करून मेरिट काढली जाते. मग त्यामुळं मेन्स एक्झामिनेशनमध्ये मी कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, मी 45 मार्क घेतो, परंतु तुम्हाला ओरलला इंटरव्ह्यूला प्रॉब्लेम येतं. तिथं मिनिमम 20 मार्क घ्यायचे आहेत आणि 20 मार्क आणि हे मेन्सचे 90 मार्क, 110 मार्क झाले. मागच्या वेळेस जर तुम्ही बघितलं तर कट ऑफ 130 आलाय, कधी 131 आलाय, कधी 132 आलाय. म्हणजे तुम्ही पास होऊन सुद्धा न्यायाधीश होऊ शकत नाही. तर माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही ओपन असा किंवा कॅटेगरी असा, मी कमीत कमी आउट ऑफ 200 120च्या पुढं मार्क घेणार मेन्सला. म्हणजे तुम्ही कुठंतरी मेरिटमध्ये बसणार आहे. कमीत कमी 120, 115 ते 125 मी मार्क घेणारच, अशी तुम्ही तयारी करा. जर ओरलला मिनिमम 20 मार्क पडले तर ॲटोमॅटिकली तुम्ही मेरिटमध्ये येताल. आणि MPSCमध्ये महाराष्ट्रातले बरेचसे विद्यार्थी बसतात. इवन प्री एक्झामिनेशनला तरी मागच्या वेळेस 15,000 विद्यार्थी बसले होते आणि जागा होत्या 74 जागा. 10 पट विद्यार्थ्यांना पास करायचं होतं. चाळणी पेपरमध्ये 740 विद्यार्थ्यांना पास करायचं होतं. मग त्यासाठी तुम्हाला अभ्यास भरपूर करावा लागणार आहे. उद्या पेपर आलं, मी आज अभ्यास करतो, चालणार नाही. JMFC व्हायचं असेल, न्यायाधीश व्हायचं असेल, वर्षभरापासून अभ्यास करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा बेअर ॲक्ट वाचणं गरजेचं आहे, नंतर रेफरन्स बुक्स वाचणं गरजेचं आहे आणि शिक्षकांचं मार्गदर्शन, सिनियर वकिलांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळेस एवढे विद्यार्थी बसतात त्यामुळं मेरिट हाय जातं. म्हणून माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की मेन्स एक्झामला कमीत कमी तुम्ही 120च्या पुढं मार्क घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून मेरिटमध्ये तुम्हाला बसता येईल. आणि अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे प्री एक्झामिनेशनचे मार्क मेरिटमध्ये विचारात घेतले जाणार नाहीत. मेरिटसाठी फक्त मेन्स आणि ओरल इंटरव्ह्यू याच्या मार्काची बेरीज करून मेरिट काढलं जातं. आता मेन्स एक्झामिनेशनमध्ये आता उदाहरणार्थ मी सांगितलं 74 जागा होते, मेन्सला 740 विद्यार्थी बसले. आता 740 विद्यार्थी बसल्यानंतर त्यातले 3 पट विद्यार्थी, एकाच तीन विद्यार्थी ओरलला सिलेक्ट केले जातात. पण ओरलला सिलेक्ट करण्यासाठी पासिंग सिस्टीम मिनिमम 50 आणि कास्ट असेल तर मिनिमम 45. तर एकाच 3 म्हणजे एक जागा सिलेक्ट करायची असेल तर 3 विद्यार्थी ओरलला बोलवले जातात. आता ओरल एक्झामिनेशन हा 50 गुणांचा असतो, 50 मार्क्सचा असतो. आता ओरल एक्झामिनेशन घेत असताना तिथं MPSCचे सदस्य असतात, हायकोर्ट जजेस असतात आणि ओरल एक्झामिनेशनला बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना अडचण येते. कारण काही विद्यार्थी कोर्टातच येत नाहीत, प्रॅक्टिस करत नाहीत, कोर्टाचा अनुभव नसतो, थेरॉटिकलमध्ये हुशार असतात. असे मी बरेचसे विद्यार्थी बघितलेत की ते युनिव्हर्सिटी फर्स्ट आहेत, मेन्स पास होतात,
परंतु ओरलला त्यांना अडचणी निर्माण होतात. म्हणजे ओरलची एक्झामची तयारी करायची असेल तर तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे, कोर्टातल्या छोट्या छोट्या गोष्टी माहीत पाहिजे, बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे. आता त्याच्यामध्ये थोडंसं जनरल नॉलेज माहीत पाहिजे. ओरलवर सरासरी जनरल नॉलेज, कायद्यावर काही प्रश्न विचारले जातात, प्रॅक्टिकल नॉलेजवर काही प्रश्न विचारले जातात. आता प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट जर ओरलला गेले तर तुम्ही कुठल्या क्षेत्रात प्रॅक्टिस करता, त्या क्षेत्राबद्दल काही प्रश्न विचारले जातात. म्हणजे थेरॉटिकल नॉलेज इज नॉट सफिशियंट. प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा असणं गरजेचं आहे. फक्त थेरॉटिकल अभ्यास करणंसुद्धा गरजेचं नाही आहे, प्रॅक्टिकलची टच असणं गरजेचं आहे. म्हणून मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की तुम्ही कोर्टात प्रॅक्टिस करा, चांगल्या सिनियरकडं प्रॅक्टिस करा, कोर्टातल्या प्रक्रियेचा तुम्ही जे काही आहे ते ज्ञान आत्मसात करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ओरलला अडचण येणार नाहीत. ओरलला थोडंसं तुमचं स्किल चांगलं पाहिजे, कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे, रॅशनल डिसिजन ॲबिलिटी म्हणजे योग्य तुम्ही निर्णय घेऊ शकता की नाही हे MPSC आणि ज्युडिशियल मेंबर पाहत असतात. तुम्हाला हाय मेरिट असल्यामुळं बऱ्याच वेळेस आपल्याला अडचणी निर्माण होतात. बरेच विद्यार्थी हुशार असतात, मेन्सला पास होतात, परंतु ओरलला फेल होतात. अडचणी येतात की नाही. म्हणजे आता थोडक्यात काय की आता मेन्स एक्झाम आणि ओरलला जर पास व्हायचं असेल तर मिनिमम 20 मार्क्स घ्यावे लागतील. मला ओरलला 18 मार्क मिळाले, मेन्सला 120 मार्क मिळाले. बरेच विद्यार्थी मी बघितलं की एका विद्यार्थ्याला 120 मार्क मेन्सला होते, ओरलला 18 मार्क होते. 120 + 18 मार्क्स किती झाले, 138, आणि मेरिट क्लोज झालं 131ला. म्हणजे 138 मार्क्स मिळून सुद्धा तो विद्यार्थी फेल झाला, कारण त्याला ओरलला 20 मार्क्स मिळाले नाहीत, 20 मार्क मिळाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना माझी विनंती की पूर्वतयारी करा, ओरलचा अभ्यास कर. ओरल चांगल्या पद्धतीनं जाण्यासाठी कोर्टात या, प्रॅक्टिस करा. वर्षभरापासून रोज 2 तास तरी किमान वेळ द्या. बाबा मी रोज सकाळी किंवा संध्याकाळी JMFCची तयारी करणार, आणि त्यासोबत प्रॅक्टिससुद्धा ठेवा. हां ठीक आहे, एक्झामच्या पिरियडमध्ये कोर्टात नाही गेलं तरी चालेल, परंतु बाकीच्या वेळेस कोर्टात या, अनुभव घ्या, हे अत्यंत गरजेचं आहे. आता पुढचं स्टेज, मला न्यायाधीश व्हायचं आहे, JMFC व्हायचं आहे, तर काय पात्रता लागते. तर JMFC परीक्षेला बसण्यासाठी 3 कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना JMFC आणि CJJDची एक्झाम बसता येतं. त्याच्यामध्ये एक आहे पहिलं फ्रेशर कॅटेगरी, जे 3 वर्षाच्या कोर्समध्ये किंवा 5 वर्षाच्या कोर्समध्ये सगळे सेमिस्टर क्लिअर आहेत आणि शेवटच्या वर्षी 55% मार्क्स आहेत आणि त्यांचं वय 25 आहे किंवा 25पेक्षा कमी आहे. अशा विद्यार्थ्यांना न्यायाधीशच्या परीक्षेला बसता येतं. जर तो कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला 3 वर्षाची सवलत दिलेली आहे, परंतु जे एज क्रायटेरिया आहे ते भविष्यात बदलण्याची शक्यता आहे, वाढण्याची देखील शक्यता आहे. मागच्या वेळेसचं जर जे एक्झाम झालं तर त्याचा एज क्रायटेरिया फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी 25% होतं ओपन कॅन्डिडेटसाठी, आणि कॅटेगरीसाठी 3 इयर्स रिलॅक्सेशन दिलं होतं, लक्षात ठेवा. आणि दुसरी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना JMFCला बसायचं असेल तर 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. प्रॅक्टिकल लॉयर जे ॲडव्होकेट वकिली व्यवसाय करतात त्यांनासुद्धा न्यायाधीश परीक्षेला बसता येतं. त्यांना काय 55% गुणांची आवश्यकता नाही आहे. सगळे सब्जेक्ट, सगळे सेमिस्टर फर्स्ट अटेम्प्टमध्येच क्लिअर होणं गरजेचं नाही आहे. 3 वर्ष वकिली व्यवसायाचा अनुभव पाहिजे त्यांना, आणि त्यांचं वय बिलो 35 पाहिजे, मॅक्झिमम एज 35. आणि जर कॅटेगरी जर असेल तर कॅटेगरीसाठी नियर अबाउट 3 वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांना दिलेलं आहे, 38 इयर त्यांना दिलेलं आहे. 38पर्यंत तुम्ही बसू शकता. त्यानंतर थर्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना बसता येतं, ते म्हणजे कोर्टातले क्लार्क. तुम्ही हायकोर्टातले क्लार्क असाल किंवा लोअर ज्युडिशरीमधले क्लार्क असाल तर तुम्हाला सुद्धा LLB डिग्री जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सुद्धा JMFCच्या एक्झामला बसता येतं, परंतु त्यासाठी 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला पाहिजे. आधी 5 वर्षाचा अनुभव होता, आता 3 वर्षाचा अनुभव केलेला आहे, आणि वय 45 एज आहे त्याच्यासाठी. 45 वर्षापर्यंत त्यांना JMFC एक्झाम देता येतं, आणि SC ST असेल तर 48 वर्षापर्यंत त्यांना एक्झाम देता येतं. अशा पद्धतीचा हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला JMFC एक्झाम द्यायची असेल तर मराठीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू मराठी तुम्हाला भाषांतर करता यायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट घ्यावं लागतं. जर तुम्ही फ्रेशर असाल तर कॉलेजच्या प्रिन्सिपलकडनं सर्टिफिकेट घ्यावं लागेल.
प्रॅक्टिसिंग लॉयर असाल तर डिस्ट्रिक्ट जजकडनं सर्टिफिकेट घ्यावं लागेल. सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे इंटरव्ह्यूच्या वेळेस चेक केले जातात, व्हेरीफाय केले जातात आणि मग तुमचं इंटरव्ह्यू घेतलं जातं. अशा पद्धतीचं हे JMFC एक्झामचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया स्ट्रक्चर आहे आणि न्यायाधीश होणं काही फार अवघड नाही आहे. आपण लॉला भरपूर अभ्यास करतो, 10वीला भरपूर अभ्यास करतो, परंतु वकिली क्षेत्रात आल्यानंतर अभ्यास कमी करतो. अभ्यास व्यवस्थित करा, हार्ड वर्क करा, मेहनत घ्या, रोज 2 तास वेळ द्या. त्याचबरोबर तुमचं प्रॅक्टिसकडे देखील लक्ष करा. त्याचबरोबर जर मास्टर डिग्री असेल तर तेही तुम्हाला फायद्याचंच आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला, वेळोवेळी शिक्षकांचं मार्गदर्शन घेतलात, नुसतं थिअरॉटिकलवर भर देऊ नका, प्रॅक्टिकल नॉलेजचा देखील तुम्ही फायदा घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला JMFC एक्झाम देणं सोपं जाईल. अशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास केलं तर काही हरकत नाही. सर्व विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा मी जे इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो आणि ह्या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.